देशाचे प्रधानमंत्री परदेश दौऱ्यावर आहेत. शपथ घेतल्यापासून ते कधी इटलीला असतात, कधी ग्रीसला असतात, कधी दुबईला असतात, कधी रशियाला असतात. आणि देशातले आमचे जवान हे शहीद होत आहेत. मणिपूर आणि जम्मू काश्मीर ही दोन्ही राज्य जणू भारताच्या नकाशावर नाहीत अशा पद्धतीनं या देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री काम करतात. हे किती काळ चालणार? आता जे 5 जवान शहीद झाले त्यांना कीर्ती चक्र, अशोक चक्र वगैरे आपण जाहीर कराल, पण शेवटी ही बलिदान जरी आपण म्हटलं तरी त्या हत्या आहेत. आणि त्या हत्यांना प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंग जबाबदार आहेत. आपण परवा एक चित्र पाहिला असेल, एक तरुण विधवा शहीदांची पत्नी स्मृती, तिचं वय काय आहे? तिने तिचा पती गमावला जम्मू काश्मीरमध्ये आणि तुम्ही उत्सव मनवताय. अशा अनेक वीरमाता आणि वीरपत्नी या देशामध्ये आज आहेत. जो कोणी आपला मुलगा गमावतो, पती गमावतो, भाऊ गमावतो, त्यांचं दुःख या सरकारच्या नेत्यांना कळणार नाही. निर्दय आहे, निर्ढावलेले आहे. एकाच वेळेला 5 जवान शहीद होतात. पुलवामामध्ये 40 जवान शहीद झाले. ते काय शहीद झाले याचा अद्याप तपास लागू शकले नाही. आरडीएक्स कुठून आलं? 400 किलो आरडीएक्स पुलवामा हल्ल्यात वापरलं गेलं. कुठून आलं हा शोध हे लावू शकत नाही आणि देशावर राज्य करतायत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.